एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे भिवंडीमध्ये शोरमा खाल्ल्यामुळे 34 जणांना विषबाधा झाली आहे। फेमस शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या झाल्या, पोटदुखी झाली। सुरुवातीला 14 रुग्णांची यामध्ये नोंद झालेली होती। आता आकड्यामध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळते। शोरमा विक्रेत्यावर FDA कडून रात्रीच धडक कारवाई करण्यात आली आहे। रुग्णालयात अजूनही रुग्ण दाखल होत आहेत। विषबाधाग्रस्तांचा आकडा अजूनही वाढू शकतो असंही बोललं जात आहे। भिवंडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। शोरमा खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे। आपल्यासोबत या रुग्णालयाच्या अधीक्षक आहेत। मधु मॅडम, काय नक्की सांगाल, किती पेशंट या ठिकाणी दाखल आहेत? आता सध्या आपल्याकडे आत्ता सद्यस्थितीमध्ये 37 पेशंट 37 पेशंट्स आपल्याकडे ॲडमिट आहेत। त्याच्यातले 2 आहेत ते लहान मुलं पण आहेत, पीडियाट्रिक पेशंट्स आहेत। काल संध्याकाळी 5-5:30ला साधारणतः 11 पेशंट झाले, मग रात्रीतून येत होते। सकाळी पण आता 9 पेशंट्स ॲडमिट केले। तर पेशंट्स अजूनही येत आहेत आपल्याकडे। सद्यस्थितीमध्ये 37 पेशंट्स आहेत। त्या पेशंटला काय त्रास होतो? त्या पेशंट्सला उलटी आणि जुलाब आणि पोटात दुखणे असा त्रास होत आहे। त्यांनी सांगितले की एक भिवंडीतील एका दुकानातून त्यांनी काही पदार्थ खाल्ले, शवार्मा, पिझ्झा आणि फालुदा असे सगळ्यांचे मिक्स असे आहेत। असे पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना लूज मोशन्स आणि उलटी आणि जुलाब आणि पोटात दुखणे हा त्रास चालू झाला। त्यांच्यावरती उपचार चालू आहे। सर्व पेशंट्सला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना सलाईन आहे, इंजेक्शन्स चालू आहेत। काही पेशंटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे। 1-2 दिवसात ते पण सुरळीत होते। नक्की काय काळजी घेतली पाहिजे? आपण काळजी घेताना आपण चांगल्या ठिकाणी, जिथे शक्यतो करून आता पावसाळ्याची सुरुवात आहे, प्री मान्सूनपूर्वी वातावरण बदलत आहे, त्यामुळे लोकांनी शक्यतो करून घरचा आहार खावा, घरी शिजवलेलं घरचे अन्नपदार्थ खावे असा मी सल्ला देऊ इच्छिते। तसेच पाणी हे उकळून थंड करून प्या किंवा फिल्टरचं पाणी, प्युरिफायरचं पाणी प्या। आणि लहान मुलांची शक्यतो करून, लहान मुले, गरोदर माता, तसेच जे वयस्कर लोक आहे, ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, डायबिटीज, BP, अशा लोकांसाठी विशेष करून काळजी घ्या की त्यांनी बाहेरचं फूड, विशेषतः उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये। भिवंडी, मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।